नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे केळी लागवड केलेल्या प्लॉटमध्ये. तर हा प्लॉट आहे. इथं केळीची लागवड जवळपास 8 ते 10 दिवसाखाली केली होती. तर तुम्हाला केळीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. तर हे पहा, अशा पद्धतीनं रोप सेट झालेला आहे आणि इतर पण रोपं पाहू शकता. ह्या विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची मर जाणवलेली नाही. जे की मर रोगांमुळे जी रोपं जातात, ह्या अशा पद्धतीचा कुठलाही प्रॉब्लेम आजपर्यंत प्लॉटमध्ये 10 दिवसात जाणवलेला नाही. तर तुम्हाला रोप दाखवतो. अशा पद्धतीनं रोप चिटकलेलं आहे. वाढ पण व्यवस्थित याची झालेली आहे आणि पूर्णपणे म्हणजे पोग्याचं पान जे नवीन म्हणतो ते पूर्णपणे व्यवस्थित फुटलेलं आहे. तर पहा, इतर रोपं पण अशा पद्धतीनं झालेली आहेत. रोपामध्ये थोडा पिवळेपणा जाणवतं आहे. तर हे कशामुळं आहे, तर थोडं पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त झालं होतं. तर फक्त त्याच कारणामुळं रोपामध्ये पिवळेपणा जाणवतं आहे. बाकी याला दुसरं काही कारण नाही. आणि पाणी बघा तुम्ही डबल लॅटरल टाकलेले आहे. थोडं नवीन अंदाज शेतकऱ्यांना आला नव्हता, त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे. आणि या प्लॉटला आतापर्यंत एक बुरशीनाशक आणि एक मुळीसाठी अशा 2 ड्रेंचिंग झालेले आहेत. बुरशीनाशक झालेले आहे मर रोग येऊ नये म्हणून, आणि दुसरी जी ड्रेंचिंग झालेली आहे जी की मुळीसाठी, ते मुळीसाठीची ड्रेंचिंग ही आपण कुठली घेतली हे माहीत करून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पहा, अशा पद्धतीने या मुळीची वाढ झालेली आहे. रोप लावून मुळीसाठी जी ड्रेंचिंग होऊन एक 2 ते 3 दिवस झालेले आहेत. तर पहा आता रोपापासून किती लांबपर्यंत मुळे आलेले आहे. एक 4 आणि एक 3 बोटं, 8 बोटं अशी पूर्णपणे मुळी पसरलेली आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच अपडेट घेत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.